खूप कष्ट घेतली पोरगी, तिच्यामुळे तर एवढं झालंय. तिने लहानपणापासून कष्ट केली, शाळा शिकली, सगळं भावंडांना सांभाळली तिने. आम्हाला ज्योतिताईने, ज्योती वाघमारेने, आमच्या मुलीने आम्हाला सुद्धा मदत केली, हातभार लावले. आज इथपर्यंत त्यांनी मजल मारले. 10वी मध्ये बोर्डात आले, 12वी मध्ये बोर्डात आले. मी इलेक्शनला थांबल्यानंतर स्टार प्रचारक कोण पण आले नाही. आडम मास्तर आमच्या नेता होता, त्यांनी सुद्धा आमच्या वार्डामध्ये कधी जाहीर सभा घेतल्या नाही. तरी ज्योती वाघमारेने स्टार प्रचारकाच्या धुरा सांभाळले असं मी समजतो. दादा इकडूनच चांगले. आपण आहोत सोलापुरातील जगजीवनरान झोपडपट्टीमध्ये. आपण पाहू शकतो की हेच ते घर आहे जिथे आज संबंध महाराष्ट्र नव्हे तर देशात चर्चा आहे. ती आहे प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांची. त्यांचं आपण जुनं घर पाहतोय की कशा पद्धतीने याच घरामध्ये त्यांनी अभ्यास करून आपली 10वी केली, 12वी काढली, कॉलेजचे शिक्षण केलं, वेळ प्रसंगी त्यांनी सूतसंचालन केलं, प्राध्यापिकेचं काम केलं. यानंतर जे मिळेल ते काम करत त्यांनी आपला जो घराचा गाडा आहे तो चालवला. यासह आपलं शिक्षण पूर्ण केलं. प्राध्यापिका म्हणून काम करत असताना त्यांनी डॉक्टरेटकडे आपली वाटचाल केली, डॉक्टरेट शिक्षण पूर्ण केलं. आणि या सगळ्याच्या पाठीमागे कुणाचा तरी एक हात असतो. जसं म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका महिलेचा हात असतो किंवा यशस्वी महिलेच्या पाठीमागे एका पुरुषाचा हात असतो. तशा पद्धतीने ज्योतिताईंच्या पाठीमागे खऱ्या अर्थाने त्यांच्या आई वडिलांचा हात आहे असं त्यांनी आपल्या एका मुलाखतीत सांगितलेलं आहे. आपल्यासोबत आहेत त्यांचे वडील आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमका ज्योतिताईंचा प्रवास कसा होता आणि ते त्याबद्दल काय सांगतात. काय सांगताल काका? नमस्कार सर. ज्योतिताईला लहानपणापासून अभ्यासाचा आवड जास्त होता, वाचनाचा आवड लय होता. मग त्याच्या वाचनाचा आवड होता म्हणून आम्ही इकडून तिकडून जिथं जिथं पुस्तक वगैरे ॲडजस्टमेंट करायच्या. मग ते पुस्तक वगैरे आणून दिल्यानंतर त्याने जेवताना पुस्तक वाचन करायच्या, झोपताना पुस्तक वाचन करायच्या. गल्लीमध्ये खिडक्यामध्ये साऊंड बॉक्स लावायचे, त्यावेळेला पद्धत होता. त्या पद्धतीमुळे त्याला ते व्हायब्रेशन व्हायच्या, अभ्यास करायच्या अडचणी यायच्या. मग त्याने काय करायचे, कुठं तर नळापाशी सार्वजनिक कामाच्या लाईट खाली जाऊन तिथं अभ्यास करून रात्री 1-2 वाजेपर्यंत अभ्यास करायचे. मग आम्ही उठूनच राहायच्या. मग तिथे अभ्यास करून मग त्याने आल्यानंतर मग आम्ही झोपायचा. मग सकाळी परत लवकर उठून लवकर अभ्यासाला लागायचे. मग असं करून 4वी, 5वी, 6वी, 7वीला त्याने वक्तृत्व स्पर्धेमध्ये आणि अनेक स्पर्धेमध्ये भाग घेत आमच्या परिस्थिती अत्यंत बिकट असल्या कारणामुळे ज्योती वाघमारेने आमच्या घराला सुद्धा हातभार लावले. आम्ही सुद्धा नवरा बायकोने काबड कष्ट करून घर चालवलो. घराचा गाडा आखताना आम्हाला ज्योतिताईने, ज्योती वाघमारेने, आमच्या मुलीने आम्हाला सुद्धा मदत केली, हातभार लावले. आज इथपर्यंत त्यांनी मजल मारले. 10वी मध्ये बोर्डात आले, 12वी मध्ये बोर्डात आले. आपण नगरसेवक देखील होतात आणि आपल्या प्रचारामध्ये त्यावेळेस स्टार प्रचारक कोण आले नव्हते किंवा पक्षाचे कोण आले नव्हते, त्यावेळेस चा किस्सा काय सांगाल? मी इलेक्शनला थांबल्यानंतर स्टार प्रचारक कोण पण आले नाही. आडम मास्तर आमच्या नेता होता, त्यांनी सुद्धा आमच्या वार्डामध्ये कधी जाहीर सभा घेतल्या नाही. तरी ज्योती वाघमारेने स्टार प्रचारकाच्या धुरा सांभाळले असं मी समजतो. तिने भाषण करताना अक्षरशः मतदार लोक, बाया, महिला रडत होते. ते ज्योती वाघमारेने त्यावेळेला सुद्धा असा एकदम म्हणजे भावनास्पर्शी भाषण करून मला मी निवडून येण्याच्या ज्यामध्ये त्याच्या सिंहाच्या वाटा आहे. आणि त्याने भाषण करताना एवढं सगळ्या गोष्टीचा विचार करून भाषण करायचे. मग त्या भाषणातून माझ्या सुद्धा मी पण भाषण करत होतो. मग मी निवडून आलो.
निवडून आल्यानंतर आमचं थोडं सुद्धा परिस्थिती तेव्हा सुद्धा बदललं नाही. ज्योतीने जेव्हा 12वी झाल्यानंतर सेटनेट PhD सर्व केल्यानंतर प्रोफेसर म्हणून जेव्हा वालचंद कॉलेजमध्ये लागले, वालचंद कॉलेजमध्ये लागल्यानंतर तेव्हा आमचं थोडं परिस्थिती जरा आटोक्यात आला. तेव्हापासून मग त्याच्या पुढं वर तसंच प्रगती होत गेला. आपण काका ज्योतिताईंचं जे शिक्षण होतं त्यावेळेस आपण हॉटेलमध्ये देखील वेटर म्हणून काम केलं होतं. काय कसा होता त्यावेळेसचा प्रवास? मी बाहेर बिगारी काम करत असताना 2-3 दिवस कामाला जायच्या, 2-3 दिवस काम राहायचे, 2-3 दिवस घरात बसायच्या. काम कायम राहायचे नाही बिगारी काम. मग मी काय विचार केलो की बाबा आपण रोज काम असायला पाहिजे आपल्याला, पावसाळा हिवाळा उन्हाळा कायमचं काम असायला पाहिजे. म्हणून मी काय विचार केलो, असं काम कुठं भेटतंय, असं काम हॉटेलमध्ये पावसाळा हिवाळ्यामध्ये चालू शकते. म्हणून मी हॉटेलमध्ये 2-3 हॉटेलमध्ये विचारलो. माऊली स्वीट मीट मार्ट मध्ये म्हणून शिकटोक मध्ये हॉटेल होता चेळेकर बंधूच्या, त्यांच्या हॉटेलमध्ये कामाला लागलो. 12 तास ड्युटी, 60 रुपये पगार. तिथं कामाला लागलो. तिथं काम करत 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 मी संसाराच्या गाडा हाकत होतो. ज्योतीने त्यावेळेला सुद्धा आम्हाला नाही, आपल्या एवढ्या संघर्षाला आता कुठेतरी यश आलं असं वाटतंय का? आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी न्याय दिला असं वाटतंय का? काय वाटतं आपल्याला? आज एवढं मोठ्या पदावर माझ्या मुलीला या दलित समाजामधील, मोची समाजामधील, महाराष्ट्र राज्यामध्ये, भारतामध्ये एवढं मोठ्या पदावर जे नेण्याचे प्रयत्न केलेले आहेत एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला अभिमानास्पद वाटावा असा त्याने एवढं मोठं पदावर नेऊन त्याला मान सन्मान दिलाय, त्याला न्याय दिलाय असं मला वाटते. आपल्याकडे आपल्यासोबत त्यांची आई देखील आहेत. खऱ्या अर्थाने काकू, आता तुमची मुलगी खासदार झाली, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, अभिमान वाटतंय. खूप कष्ट घेतली पोरगी, तिच्यामुळं तर एवढं झालंय. तिने लहानपणापासून कष्ट केली, शाळा शिकली, सगळं भावंडांना सांभाळली तिने. एवढं करून करून तीन पायात चप्पल नसताना शाळा शिकली, हे केली. लहानपणापासून भाषण करायचे तिने. UN बेरी आहे ना तेव्हा दुसरीत होती तिने, तर सभा लावले होते त्यांचं. त्यावेळेत तेव्हा भाषण केली तिने रोडवरती. तेव्हापासून आवड आहे तिने. कुठं असं बोलायला कुठं कमी पडत नाही तिने. कोण पण असू दे ठामपणाने बोलते तिने. तिचा आवाज आहे एवढं. पहिला तुमच्या काळामध्ये त्यावेळेस घरात लाईट नसायची, मग आपल्या घराच्या बाहेर जिथे जे खांब आहे तिथं बसून ती अभ्यास करायची असं त्यांनी सांगितलं होतं. काय सांगाल? त्या काम आहे ना, आता सगळं टेप लावणार, टीव्ही लावणार, सगळं आवाज. सकाळी शाळेला जायचं 5ला यायची, तेव्हा साऊंड लावायचे, स्पीकर लावायचे. मग सगळ्यांना लोकांना बोललं तर त्यांनी बोलणार ना आमच्या घरात आम्ही लावलो म्हणून. मग रात्री 12च्या नंतर तिथं जाऊन बसायची अभ्यासला. मग 3 वाजेपर्यंत अभ्यास करायची त्या लाईट खाली बसून. मग त्यानंतर येऊन झोपायची. परत सकाळी आम्ही कामाला जायचं. मी कारखान्यामध्ये काम करत होते. मग परत भावंडाला, बहिणीला सगळ्यांना चहा बी करून स्वतः तयार होऊन जायचं, यांना तयार करून. असं कष्ट घेतली तिने. वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतल्यानंतर जे बक्षीस मिळत होतं त्या बक्षिसाच्या पैशामधून देखील त्यांनी पुस्तक घराला मदत करत होते, पुस्तक आणत होते. असे तिने पुस्तक घेत नव्हती. तिला दप्तर म्हणजे माहीतच नाही तिला. आताचे पिशवी होते बघा 2 ह्याचे भाजी बिजी आणतो, त्या पिशवीमध्ये तिने शाळेला जायची. तिला दप्तर म्हणून समजलंच नाही. 10वीला वालचंद कॉलेजला कधी गेली ना तेव्हा तिने एक शाख घेतली तिने त्याच्या पैशाने. तिला वह्या नसायची, नवीन वही कधी मिळालं नाही तिला. सगळ्या वह्याच्या पान काढून तिला शिवून देऊन सुई दोराने. मग तेव्हा सगळं जुनाच तिने. पुस्तक पण लोकांचे घ्यायचं. आता यांनी 5वीला गेला, 4थीचं पुस्तक द्या आमच्या पोरगीला शिकेल तिने. तेव्हा विकायचे नाही ना, द्यायचे. ते दुसऱ्यांचे पुस्तक दुसऱ्यांच्या वही घेऊनच शिकली बघा. आम्हाला काही झालं नाही तिला द्यायला, पण तिनेच दिली आम्हाला. नाही, जेव्हा प्रथम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना प्रदेश प्रवक्ता केलं त्यावेळेस आपल्या भावना काय होत्या? आमच्या स्वप्नात पण नव्हतं तिथपर्यंत आमची मुलगी जाईल म्हणून. तिच्या नशिबाने, तिच्या कष्टाने तिने एवढं गेली तिने. आम्हाला स्वप्नात पण असला विचार आला नव्हता की साहेब आम्हाला मिळेल एवढं मोठा. माझ्या पोरीच्या नशिबात होता. तिने गेली कामला, राजीनामा दिली वालचंद कॉलेजला, साहेबांकडे गेले. ते शिंदे साहेबांनी एवढा मोठा पद दिला तरी सुद्धा आता एवढा मोठा उचलला त्यांनी.
आता आपली लेक खासदार झाल्यात जमा आहे आणि ती आता उद्या येणार आहे सोलापुरात. कसं स्वागत करणार आपण? कसं करू बघ बाबा, आम्हाला आत्ताच रडू यायला लागलं शब्दाने, काय बोलव बघा. पोरगीला बघायला तर होतं का नाही हे पण कळत नाही मला. एवढा आनंद होतोय बघ. एवढंच मी बोलते. आता ज्या डॉक्टर आहेत ज्योती वाघमारे आता खासदार होणार आहेत, सोलापूरची कन्या खासदार होणार आहे आणि त्यांच्या आईंना आणि वडिलांना डोळ्यात अश्रू अनावर झालेले आहेत. एकंदरीतच त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना आईंच्या डोळ्यात पाणी आल्यानंतर वडील देखील भावूक झालेले आहेत. त्यांच्या घरची परिस्थिती हालाकीची असली तरी एखाद्या कष्टातून आणि जिद्दीने उभा राहत त्यांनी आपलं ध्येय गाठलेलं आहे. आता येणाऱ्या काळात सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी दीनदलितांसाठी काम करावी अशी आशा देखील त्यांच्या वडिलांनी व्यक्त केलेली आहे. नवराष्ट्रासाठी विशाल भांगे, सोलापूर.